आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. उमेदवाराचं आव्हान आहे. मागासवर्गीयसाठी नगराध्यक्ष पद सुटलेले आपण दावेदार आहात, काय सांगाल? सर, जीत काँग्रेसचीच होणार. कारण मागच्या 15 वर्षापासून जो शहराचा विकास आहे तो पूर्ण थांबून गेलेला आहे. तर त्यामुळे जनतेचा रोष जास्त आहे. त्यामुळे जनता काँग्रेसच्या पूर्णच निर्णय देणार आहे. आडळकर साहेबांसारखे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आपल्याही अनुभव आहे. कसं सामोरं जाणार निवडणुकीला आणि काय सांगणार या निमित्ताने आपल्या सेलूकरांना? मी जनतेस एवढंच एक आवाहन करेल की आडळकर साहेबाचा तुम्ही इतिहास बघून घ्या की त्यांनी जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांनी काय काय कामं केलेत आणि शहराचा काय काय विकास केला. त्या आधारे जनतेने तो निर्णय घ्यावा. कोणते महत्वाची विकासाची मुद्दे घेऊन आपण समोर निवडणुकीला सामोरं जातात? काय आव्हान आहे तुमच्या समोर? रोड, रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट, गार्डन्स, मूलभूत प्रश्न, स्मशानभूमी, रस्ता. जाहीरनाम्यामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे? काय उल्लेख केलेला आहे जाहीरनाम्यामध्ये? की आम्ही शहराचा विकासावर जास्त भर देऊ. पाणी पुरवठा योजना असेल, गटार योजना असेल, नव्याने जल तरीकरणे करणे असेल, हगंदरी मुक्त असेल, अशा अनेक योजना आहेत. त्यावर काम करण्याचे. राष्ट्रवादी अजितदादा आणि खासदार बंडू जाधव आम्ही तिघांनी आघाडी करून या ठिकाणी पॅनल उभा केला. पॅनल उभा करताना आम्हाला खूप अडचणी आल्या. या ठिकाणचे मंत्री महोदय त्यांनी आमचे उमेदवार बसवायचा प्रयत्न केला, परंतु तशाही परिस्थितीत आम्ही आमची फळी 26 जणांची उभी करून अध्यक्षाला देखील या ठिकाणी उभं केलं. भाजप एकीकडे आणि काँग्रेस जिल्ह्यात भरपूर उमेदवार आहेत, काय वाटतं? थेट निवडणूक नगराध्यक्ष पदाचा दावेदार हा काँग्रेसचा असणार आणि काँग्रेसचाच आत्माराम बालाजी साळे हा निवडून येणार. मागे 4 टर्मपासून आपण एक हाती सत्ता ठेवली होती काँग्रेसची. आता मागे 2 टर्मपासून दुसरीकडे आहे. आता यावेळेस संधी देईल? यावेळेस सेलूची जनता नक्कीच संधी देईल, कारण ह्या 9 वर्षात लोकांना खूप त्रास झाला. काय आव्हान करू? आव्हान म्हणजे विकासाचं आव्हान आम्ही करतो. या ठिकाणी आम्ही पवनराजेच्या काळात ज्या काही समाज आहे, पूर्ण समाजाचे समाज मंदिर बांधले, कंपाऊंड वॉल बांधले, गार्डन उभे केले, पुतळे उभे केले. जे लोकांना या ठिकाणी पाहिजे ते रोड, ज्या ठिकाणी रोड नाहीत ते रोड तयार केले, नाल्या तयार केल्या. आता नवीन वस्तीत या ठिकाणी रोड नाल्या नाहीत, त्या करायचा आमचा मानस. मागच्या 15 वर्षापासून जे नगराध्यक्ष होते त्यांनी कोरोनाच्या काळात आणि इतरही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोडचा भ्रष्टाचार केलाय. मराठवाड्याचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असा तुमचा आरोप आहे, काय प्रक्रिया आहे? ते त्यांनी केलाच भ्रष्टाचार. ठीक आहे.